भुतेकर सारखा मला भाषण करता येत नाही, पण आता बरेच नवीन मंडळी आहे, मला सांगायला पाहिजे. इथे दोन आपण छब्या ठेवल्या आहेत. विश्वेश्वरैया साहेबांना सगळे काय ओळखतात, मोडक साहेबांना किती लोक ओळखतात मला सांगा जरा. वाव, गुड. तर त्यांच्याविषयी मी बोलतो की 1945-47ला त्यांचा 4th स्टेज कंप्लीट झाला. तेव्हापर्यंत ब्रिटिश लोक होते आणि एक नवीन योजना सुरू करायची होती. आणि मोडक साहेब तेव्हा डेप्युटी सिटी इंजिनियर म्हणून सिवेजच्या काम बघायला आले होते. आणि नंतर त्यांना सांगायला आलं की नवीन योजना, मुंबईला पाणी पुरत नाही आहे. तर त्यावेळेला विश्वेश्वरैया साहेब गव्हर्नमेंट ऑफ मुंबई, त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे होती, त्यांचे सल्लागार होते. आणि त्यांनी सांगितलं की बिराच्या टेलरेज वॉटर मुंबईला आणा. त्याचे विरुद्ध मोडक साहेबांनी वैतरणा हे प्रस्ताव केला की ही नदी आपल्याला फायदेशीर होईल, ते बिराचं पाणी पंपिंग करून आणायला लागेल, हे पाणी ग्रेव्हिटी होईल. आता वाद झाला दोघांमध्ये की कोणाचं ऐकायचं. मग विश्वेश्वरैया साहेबांनी सांगितलं की तुम्ही त्याच्या प्रेझेंटेशन मला दाखवा आणि मग मी डिसाईड करतो की आपण बिराचं पाणी आणायचं का वैतरणाचं पाणी आणायचं. आणि मोडक साहेबांनी जे रिपोर्ट दिला तेवढा विश्वेश्वरैया साहेबांनी फक्त खाली लिहिला, आय हॅव नथिंग मोर टू से बट टू एक्सेप्ट. आणि संपूर्ण डिझाईन, त्याच्या ट्रान्समिशन आणि हा मोडक सागर जो आपण वैतरणा डॅम म्हणतोय, तो भारताचा फर्स्ट कॉन्क्रीट डॅम. आजकाल आपण मुंबईचे इंजिनियर्स लोक M30 M45 बनवते, तर त्यावेळा तो धरण M35 मध्ये बांधण्यात आला. आणि जेव्हा काम कंप्लीट झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्याच्या उद्घाटनसाठी आले होते. त्यांना अख्खी योजना समजून सांगण्यात आली. साहेब परत गेले दिल्लीला आणि नेक्स्ट डे ऑर्डर आला की मोडक साहेबांना प्लॅनिंग कमिशनचे मेंबर म्हणून नियुक्त करण्यात येते दिल्लीमध्ये. हे होते मोडक साहेब. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला त्याचं नाव होता सिफेरी आणि नंतर झाली नीरी. त्या नीरीची एस्टॅब्लिशमेंट सुद्धा मोडक साहेबांनी. हे आपला वॉटर सप्लायचा इतिहास. आणि मी साहेबात तुम्हाला मांडलो होतो की मेजर हेक्टर तुलॉक, ज्यांचा पाणीचा मुंबईत फार मोठा वाटा होता तानसापर्यंतचा, त्याची काही आठवण आपण ठेवलेली नाही. आणि आता जे साहेब बोलले भुतेकर साहेब की आपण तोताडे साहेबांना एक विशेष हे दिलं आहे. बरेच जुने लोक तोताडे साहेबांना ओळखत, एकदम डाऊन टू अर्थ माणूस. पण मुंबईची वॉटर सप्लाय प्लॅनिंग, कसे कुठे पाणी किती कसं काय न्यायचा, कसे रिझर्व्हायर बांधायचे, त्यांची पाण्यामध्ये उभारणी केली तर ते तोताडे साहेब. आज तुम्हाला सगळ्यांकडे पाणी पोचतोय विदाऊट एनी टँक्स, विदाऊट एनी हे, तर त्याचा श्रेय ते साहेबांना जातो. थँक्यू. धन्यवाद साहेब. काल आम्ही साहेबांच्या घरी गेलो होतो. मला वाटतं एबी असेल तर प्ले करता येईल का थोडंसं.